आपल्याकडे मुंबईत जास्त कोकण साईडचे पेशंट जास्त येतात. तर म्हणे असं कसं राईस न खाऊन कसं चालेल किंवा फिश न खाऊन कसं चालेल. बट काही वेळी गरज असते की बंद करणं. बट साठीचे सावळ जे सांगितले आहे ते तुम्ही वापरू शकता. रोज इंटरनल यूजसाठी तुम्ही घेऊ शकतात. फेसवॉश कुठला वापरायचा. आता फेसवॉशचं फक्त काम क्लिन्सिंग आहे. दुसरं याचं की ते पिगमेंटेशन रिड्यूस करेल म्हणजे ओव्हरऑल सोलो प्रोडक्ट म्हणून काम करेल असं काही नाही आहे. आपण झोप का घ्यावी. तर झोप जर 8 तास 10 तास प्रॉपर असली, 6 ते 8 तास जर प्रॉपर असली तर स्किनला हील करण्यासाठी वेळ भेटतं आणि कोलॅजिन जे आहे ते रिबिल्ड होण्यासाठी वेळ भेटतं. तुमची स्किन ऑइली असेल, ॲक्नी प्रोन असेल किंवा ॲक्टिव्ह ॲक्नी असेल तर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड यूज केलं पाहिजे. कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पण मी ऐकलं होतं की सॅलिसिलिक ॲसिड हे यंगस्टर्ससाठी त्यांचा बेस्ट फ्रेंड म्हणून आहे. तर हे खरं आहे की सॅलिसिलिक ॲसिड यंगस्टर्सचा बेस्ट फ्रेंडच आहे. या एपिसोडमध्ये आपण तुमच्या स्किनची काळजी कशी घेता येईल यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, महा MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळीकडेच तापमान आता 40 ते 42च्या घरात जाऊन पोचलं आहे. त्यासोबतच आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे. आता खूप उन्हात फिरलं किंवा खूप आंबे खाल्ले की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या त्वचेवर तर दिसून येईलच. त्यासोबत डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स आहेतच. आता या सगळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि त्वचेवर या बदलत्या ऋतुचक्राचे काय परिणाम होतात त्याबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर आदित्य इंदानी. डॉक्टर आदित्य इंदानी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि ते महाराष्ट्रभर त्यांच्या डर्मेटॉलॉजी वर्कशॉपसाठी प्रसिद्ध आहेत. ते सध्या आरे पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड इयरमध्ये MDचं शिक्षण घेत आहेत आणि गेल्या 12 वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि 10 वर्षानंतर ते मला भेटलेले आहेत. कारण आदित्य माझ्याबरोबर केळकर कॉलेजमध्ये आम्ही 11वी 12वीत एकत्र 12वी सायन्स केलं होतं आणि एकाच नाटक ग्रुपमध्ये होतो. नक्की. तर स्वागत आहे आदित्य तुझं. थँक्यू उमंग. मला खूप बरं वाटतं आज इथे येऊन आणि 10 वर्षानंतर तुला भेटून पण खूप बरं वाटतं आहे. खूप छान. तर सुरुवात करताना आपण भारतीय त्वचेचे प्रकार कोणते यावर थोडं लक्ष घालूया. की मी ऐकलं आहे कोणी म्हणतं माझी स्किन ऑइली आहे, कोणी म्हणतं माझी स्किन ड्राय आहे. ती वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ती वेगवेगळी असते. तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये स्किनचा प्रकार बदलतो की सेम राहतो. नाही, स्किन टाईप जर आपल्याला डिस्कस करायचं असेलच तर मी पहिले स्टँडर्ड क्लासिफिकेशन सांगतो जे की फिट्झपॅट्रिक स्किन टाईप किंवा फोटो टाईप क्लासिफिकेशन आहे. त्याच्यात 1 to 6 असं वर्गीकरण आहे. तर 1मध्ये आपण फेअर किंवा पेल स्किन घेतो आणि 6मध्ये डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक स्किन आपण असं धरतो. तर जे आपलं इंडियन स्किन टाईप आहे हे 3 आणि 4मध्ये लाय करतं. तर फिट्झपॅट्रिक स्किन टाईपनुसार 1मध्ये जो असेल म्हणजे फेअर स्किनवाले जे लोक असतील तर ते सनबर्नसाठी जास्त प्रोन असणार, टॅनिंगसाठी कमी असणार. पण जसं जसं हा वर्गीकरण पुढे जातो 2, 3, 4, 5, 6 तर हा 6वाला जो असेल तो टॅनिंगसाठी लवकर प्रोन असेल आणि सनबर्नसाठी कमी. तर आपला जो इंडियन स्किन टाईप आहे 3 आणि 4 पॉडकास्टच्या स्टार्टलाच मी सांगतो हा टॅनिंगसाठी जास्त प्रोन आहे आणि म्हणूनच आपल्याला सन प्रोटेक्शन म्हणजे सनस्क्रीन अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता दुसरं बघायचं झालं तर स्किन टाईप अजून ऑइली स्किन टाईप असते, एक ड्राय स्किन असते, एक कॉम्बिनेशन स्किन असते आणि एक सेन्सिटिव्ह स्किन असते आणि एक नॉर्मल स्किन असते ज्याच्यात सगळं काही परफेक्ट आहे जे की आपल्याला आता काही भेटत नाही. मी पण पोदारमध्ये प्रॅक्टिस करतो तर मला नॉर्मल स्किन कोणाची असेलच आमच्या रेसिडेंटपैकीच, तर असं कोणी सापडत नाही. तर जी ड्राय स्किन असते तर त्याच्यात सेबॅशियस सेक्रेशन म्हणजे सीबम अतिशय कमी असतो आणि लिपिड कंटेंट पण कमी असतो. लिपिड म्हणजे जे की वॉटरला होल्ड करून ठेवतं तेही कमी असतं. म्हणजेच ड्राय स्किन हे वृक्ष असते, ड्राय असते. आयुर्वेदानुसार जर आपण बघितलं तर हे वातच प्रकृतीवाले जे लोक असतात त्यांना ही ड्राय स्किन असते. आता ड्राय स्किनमध्ये सेबॅशियस सेक्रेशन कमी म्हणजे नेमकं काय. तर एक सेबॅशियस ग्लँड असतो आपल्या जे स्किनवर आहे. तर हेअर फॉलिकल जसा एमर्ज होतो त्याच्या बाजूलाच सेबॅशियस ग्लँड आहे आणि तिथूनच सीबम फॉर्म होतो. तर ड्राय स्किनमध्ये हे कमी फॉर्म होतो. तर हे ड्राय स्किनवाले जे लोक असतात ते ऑटोपिक डर्मेटायटिस झालं, झेरॉसिस झालं,
किंवा असेच ड्रायनेस रिलेटेड जे पण डिसीजेस असतील त्याच्यासाठी प्रोन असतात. आता दुसरं स्किन टाईप आहे ऑइली स्किन टाईप. तर ऑइली स्किनमध्ये जसं की ऑइली स्किन नावच आहे, तर त्याच्यात सीबॅशियस सिक्रेशन म्हणजे सीबम अतिशय जास्त असतो आणि म्हणूनच हे ऑइली स्किन ॲक्नेसाठी किंवा ॲक्ने मार्क्ससाठी जास्त प्रोन असते. तर कॉम्बिनेशन स्किन टाईप काय? तर कॉम्बिनेशन स्किन टाईप म्हणजेच टी झोन, जे आपण चेहऱ्याच्या टी झोन म्हणजेच आपला फोरहेड झाला, नोज झालं, चिन झालं, हे जे टी झोन आहे ते ऑइली असतं आणि बाकीचं चीक वगैरे बाकी एरिया आहे ते ड्राय असू शकते किंवा नॉर्मल असू शकते. तर हे कशावर डिपेंडंट आहे? तर हे डिपेंडंट आहे की स्वेट आणि सेबॅशियस ग्लँड हे बरोबर रीतीने फेसवर नाही, म्हणून त्यांना कॉम्बिनेशन स्किन टाईप असं म्हणतो. हे ओळखायचं कसं कॉम्बिनेशन स्किन टाईप? तर यांचे लार्ज पोर्स असतात, हे ॲक्नेसाठी जास्त प्रोन असतातच. आणि लास्टला सेन्सिटिव्ह स्किन टाईप, की लवकर ते सेन्सिटाईज्ड होऊन जातात इन्फ्लमेशनसाठी, बर्नसाठी, ते सेन्सिटिव्ह स्किन टाईप आहे. आता आयुर्वेदानुसार जर बघितलं तर आपण प्रकृतीवर जास्त भर देतो. वात, पित्त, कफ असे 3 प्रकृती आहे. वात प्रकृतीमध्ये अतिशय रुक्ष त्वचा असते. पित्त प्रकृतीवाले ॲक्नेसाठी किंवा पिगमेंटेशनसाठी लवकर प्रोन असतात. इवन हेअर लॉससाठी पित्त प्रकृतीवाले जास्त प्रोन असतात. ॲक्च्युली पित्त प्रकृतीमध्ये असं लिहिलं आहे की ते अतिशय हुशार असतात, तेजस्वी असतात, पण त्यांचं पिगमेंटेशन, ॲक्ने किंवा हेअर लॉससारखे प्रॉब्लेम त्यांना होतातच. आता कफ प्रकृतीवाले खूप जास्त लकी आहेत, त्यांना स्किन भरपूर क्लिअर असते, पण त्यांना जर ॲक्ने झालं तर मोस्ट ऑफ द टाईम सिस्टिक ॲक्ने असं प्रॅक्टिसमध्येही बघायला भेटतं. तर असे हे स्किन टाईपचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. आणि जसं तो बोलला की ऋतूनुसार बदलतं का, तर स्किन टाईप तोच असतो, फक्त एन्व्हायरमेंटनुसार आपल्याला त्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, जे की आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. बिलकुल. आणि स्वतःची स्किन टाईप आरशात बघून स्वतःला ओळखता येते का त्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं? स्वतःला ओळखता येते. जसं की मी बोललो की ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, तर त्याचे जे मी लक्षण आता सांगितलेले आहे, तर त्यानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकतात. किंवा तुम्ही जर स्किन केअर रुटीन फॉलो करायचीच असली तर प्रॉपर डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करा आणि पुन्हा फॉलोअप द्या. आता स्किनचा प्रकार कोणताही असला तरी एक कॉमन कंप्लेंट अशी असते, डार्क सर्कल्स. ते डार्क सर्कल्सचं मुख्य कारण आपण ऐकून माहिती आहे की झोप कमी झाल्यामुळे. तर झोपेचं काय महत्त्व आहे आणि झोपेचा त्वचेवर कसा परिणाम होतो? ओके, तर त्याच्या आधी मी एक किस्सा सांगतो. आम्ही रेसिडेंट्स आहोत सगळे पोद्दार हॉस्पिटलला आणि आत्ता माझा 2nd इयर चालू आहे. तर फर्स्ट इयरला भरपूर आम्हाला काम असतात, कारण आम्ही ज्युनियरही असतो आणि भरपूर आयुर्वेदिक प्रोसिजर्स असतात, ॲलोपॅथिक प्रोसिजर्स असतात, कॅज्युअलिटी ड्युटी असते, नाईट ड्युटी असते, IPD, OPD सगळं काही असतं. कधी कधी कॅज्युअलिटी ड्युटी नाईटला असते आणि त्यानंतर नेक्स्ट डे OPD असते. तर असं भरपूर बिझी शेड्यूल असतो. तर मला फायनल इयरपासून स्किनमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी स्किन तेव्हापासून फॉलो करतो. तर काय चिकित्सेत माझा MD सुरू आहे, MD मेडिसिन, आयुर्वेदा मेडिसिनमध्ये सुरू आहे. तर मी फर्स्ट इयरपासूनच स्किनचे पेशंट्स घ्यायला सुरुवात केली. तर मग मला भरपूर काही पेशंट्स ऑनलाईन बघावे लागायचे किंवा त्यांच्यासोबत मी व्हॉट्सअपवर चॅटही करायचो की तुम्ही असं करा, तसं करा. तर एकदा मला असं आठवतं किंवा बऱ्याचदा माझ्यासोबत होतं की मी 12 वाजता किंवा 1 वाजता जेव्हा सगळं वॉर्डवर्कनी फ्री होतो तेव्हा मी रिप्लाय करतो. तर 1-2 वाजता पेशंटही ऑनलाईन असतो, मीही ऑनलाईन असतो आणि तो मला विचारतो की ग्लोईंग स्किनसाठी मी अजून काय केलं पाहिजे, आणि मी त्याला रिप्लाय करतो आहे की लवकर झोपलं पाहिजे. रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता. तर हे भरपूर वेळा आमच्यासोबत घडतं की रेसिडेंटशिपमध्ये किंवा डॉक्टर्ससाठी हे खूप डिफिकल्ट असतं की स्किन केअर रुटीन फॉलो करणं. तर मी मिनिमम सांगेल पुढे कसं आपल्याला स्किन केअर रुटीन फॉलो करता येईल एवढं बिझी शेड्यूलमध्ये. पण झोपेचं त्वचेवर परिणाम होतोच, आयुर्वेदानुसार मी सांगतोच. पण त्याआधी जर कोणी 1 दिवसही झोपला नसेल तर त्याची स्किन दुसऱ्या दिवशी ड्राय, पेल दिसेल, डार्क सर्कल अजून डार्क दिसतील, आईस पफी दिसेल आणि भरपूर असं काही स्किन अनइवन दिसेल. तर आपण झोप का घ्यावी? तर झोप जर 8 तास 10 तास प्रॉपर असली, 6 ते 8 तास जर प्रॉपर असली तर स्किनला हील करण्यासाठी वेळ भेटतं आणि कोलॅजिन जे आहे ते रिबिल्ड होण्यासाठी वेळ भेटतं. आणि दिवसभरात स्किन जे पोल्युशनने म्हणा किंवा सन एक्सपोजरने म्हणा जर डॅमेज झाली असेल तर त्याच्यासाठीही स्किनला वेळ भेटतं. म्हणून झोप ही प्रॉपर घेतली पाहिजे. आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट असा
आता मी स्किन प्रॅक्टिस करतोच, बाहेरही प्रॅक्टिस करतोच, तर मी पेशंट असे बघतो की मोस्ट ऑफ द टाईम स्किनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे कॉजमध्ये, स्किन डिसऑर्डर्सच्या कॉजमध्ये, ती आहे स्ट्रेस. तर झोप प्रॉपर असली तर स्ट्रेस कमी असेल आणि स्किन डिसऑर्डर्सला पण तुम्ही अवॉइड करू शकतात किंवा स्किन तुम्ही हेल्दी ठेवू शकतात. आता आयुर्वेदानुसार आपण हे बघितलं तर जर रात्रीची झोप आपण प्रॉपर घेतली नाही तर त्वचा ही ड्राय पडते, कारण रात्रीची झोप प्रॉपर नाही घेतली तर वात वाढतं, असं आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहेच. आणि वातचं स्थान जे आहे ते त्वचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला स्किन डिसऑर्डर्स वातामुळे होऊ शकतात. आणि मला आणखीन एक पॉईंट मला ॲड करायचा आहे इथे, की रात्रीची झोप नाही घेतली तर त्याला प्रॉब्लेम होणारच स्किन रिलेटेड, पण याचा अर्थ हे नाही की तुम्ही रात्री झोपा आणि दुपारी पण झोपा, कारण दुपारी झोपल्याने जास्त साईड इफेक्ट्स मी बघितले आहे. मी तेच विचारणार होतो आता की समजा रात्री 4 तास झोप झाली आणि दुपारी 4 तास झोप, म्हणजे 8 तास झोपणं हे हेल्दी मानलं जातं, तर रात्री 4 तास दुपारी 4 तास असं केलं तर ॲक्च्युली आयुर्वेदात असं सांगितलं की जेवढी तुमची झोप कमी होते त्याचा अर्ध काळ तुम्ही दिवसात झोपू शकतात आणि तेही जेवणाच्या आधी. आणि समजा तुम्ही दुपारी झोपत असाल आणि तुम्हाला कफ दोष रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत, जसं की मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये डायबिटीज झालं, ओबेसिटी झालं किंवा थायरॉईड झालं, तर त्याच्यासाठी स्ट्रिक्टली कॉन्ट्राइंडिकेटेड आहे की तुम्ही दुपारी झोपू नका, नाहीतर तुमचा डिसीज अजून वाढेल. आणि बघायला गेलं तर दुपारी तुम्ही झोपत असाल कंटिन्युअसली रोजच तर कफ पित्त दोष हे वाढतं आणि काही ग्रंथकारानुसार त्रिदोष दृष्टी पण होते आणि मग तुम्हाला स्किन डिसऑर्डर्समध्ये अर्टिकेरियासारखं इचिंगसारखं डिसऑर्डर्स पण होतातच. तर म्हणून दुपारीही तुम्ही बरोबर रीतीने झोपा. जर तुम्हाला झोपायचं असेल तर अर्धा वेळ झोपा. आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे समर सीझनमध्ये दुपारी झोपणं आयुर्वेदानुसार अलाउड आहे. आणि काही लोक जे सिंगिंग करतात, डान्स करतात किंवा एक्सरसाइज आहे, स्टुडंट्स आहे किंवा खूप एक्झॉशन झालं आहे तर त्यांच्यासाठी दुपारी झोपणं अलाउ केलेलं आहे. तू म्हणलास की डार्क स्किन किंवा इंडियन स्किन इज मोर प्रोन टू टॅनिंग. आता सन एक्सपोजर अर्थात लोकांचं वाढलं आहे, तर सन एक्सपोजर जास्त असताना आपल्या स्किनची काळजी कशी घ्यावी? ओके, तर मेनली मला वाटतं तू सनस्क्रीनबद्दल मला विचारतो आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मला असं वाटतं की स्किन केअर रुटीन. सनस्क्रीनपेक्षा माझा प्रश्न असा आहे की टॅनिंगमुळे पिगमेंटेशनसाठी विचारतो. पिगमेंटेशन तर पिगमेंटेशन मी जे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो ते मेलाझ्मा आहे, व्यंग आहे. आता आयुर्वेदात पण मेलाझमाचं सुंदर वर्णन असं केलेलं आहे की शोक क्रोधादी कुपित वात पित्तानु मुखेतनु शावमलम मंडलम, म्हणजेच वात पित्त दोष वाढल्याने हे तुम्हाला मेलाझमा होऊ शकतो. आणि त्याच्या कॉजेसमध्ये त्यांनी शोक क्रोध आदी म्हणजे सगळे सायकोलॉजिकल फॅक्टर्स मेन्शन केलेले आहे. तर पिगमेंटेशनसाठी हे बघणं खूप महत्त्वाचं आहे की तुमचे सायकोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे तुमचं माइंड खूप स्टेबल पाहिजे, त्यानंतर तुम्हाला पिगमेंटेशन कदाचित पुढे होणार नाही, जे की आत्तासाठी मला वाटतं की पॉसिबल नाही की माइंड सगळ्यांचं हसलमध्ये खूप इन्स्टेबल असतं. तर हे एक कारण झालं. आणि दुसरं जर पिगमेंटेशन बघितलं तर दुसरा इम्पॉर्टंट कॉज आहे सन एक्सपोजर. आणि बाकी सगळे कारण आपण हळूहळू बघूच. तर डार्क सर्कलसाठी किंवा पिगमेंटेशनसाठी जर बघितलं तर सन एक्सपोजर झाला किंवा मग काही डिसीजेस, सेकंडरी डिसीजेस लाईक अटोपिक डर्मेटायटिस झाली, पफिनेस जर असेल तुम्हाला कोणाला तर थायरॉइड रूल आउट करणं खूप गरजेचं आहे. तर असे पिगमेंटेशनचे कारण नॉर्मली आपल्याला बघायला भेटतात. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेलाझमा. डार्क स्पॉट्स जे असतात ते पिगमेंटेशनचाच प्रकार आहे. पोस्ट इन्फ्लामेटरी पिगमेंटेशन आपण बोलू शकतो त्यांना, की स्किन जेव्हा इन्फ्लेम्ड होते त्याच्यानंतर जे तुम्हाला दिसतं त्याला म्हणतो आपण पोस्ट इन्फ्लामेटरी पिगमेंटेशन, जे ॲक्नेच्या नंतर किंवा एक्झिमा अदर स्किन डिसऑर्डर्समध्ये आपल्याला बघायला भेटतं. त्यासोबतच आपण एक टर्म ऐकतो नेहमी ब्लॅकहेड्स, तर ते ब्लॅकहेड्स काय असतं? ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे ॲक्नेमध्ये प्रकार झाला. आपण ॲक्ने डिस्कस करताना ते बघूच. ओके. आणि पिगमेंटेशन जर ट्रीटमेंट करायची झालीच तर आयुर्वेदामध्ये त्यांनी वर्ण्य ड्रग्स असे मेन्शन केलेले आहेच. तर वर्ण्य ड्रगमध्ये चंदन झालं, उशीर झालं, मंजिष्ठा झालं, सारिवा झालं, यष्टीमधू झालं, जे माझं पर्सनल फेवरेट आहे, तर ते आपण यूज करू शकतो. आणि बाकी रक्तप्रसाधन करणारे ड्रग्ज आहे, नस्य म्हणजे नेझल इन्स्टिलेशन आपण बोलतो, तेही करता येईल.
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पंचकर्म थेरपी करा जेव्हा पिगमेंटेशनचे डिसऑर्डर असेल. आता श्लोकमध्ये पण व्यंग आणि निलिका म्हणजेच व्यंग आणि निलिका हे पिगमेंटेशन डिसऑर्डर्स आहे आणि हे सगळे रक्तप्रदोषच विकारमध्ये आलेले आहे. तर ब्लड खराब झाल्याने हे आलेले आहे. तर याच्यासाठी त्यांनी जनरल लाईन ऑफ ट्रीटमेंट असं आहे की विरेचन म्हणजेच मेडिकेटेड पर्गेशन, म्हणजे आपण औषध देऊन त्याला एक 10-15-20 वेळा जुलाब होते. त्याच्यासाठी प्री प्रोसिजर पोस्ट प्रोसिजर असतेच आणि त्यासाठी सगळे जे टॉक्सिन्स असतात ते बाहेर पडून जातात. आणि विरेचन त्याच्यासोबत फास्टिंग आणि त्याच्यासोबत रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग हे पिगमेंटेशनला ट्रीट करण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेलं आहे. ओके. आणि जनरल स्किन केअरचा जेव्हा आपण विचार करतो, दिवसभरात वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये वेगवेगळी लोकं असतात, तर जनरली स्किन केअरचा विचार करत असताना काय रुटीन फॉलो केलं पाहिजे? कारण आजकाल आपण सोशल मीडियावर पाहतो की स्किन केअर रुटीन हे सगळीकडे चालू आहे. तर आयडियल स्किन केअर रुटीन काय असावं आणि आयुर्वेदात त्यासाठी काय सांगितलं आहे? ओके. सो आयडियल स्किन केअर रुटीन मी तर खूप मिनिमल सांगतो. जास्त प्रोडक्ट्स तुम्ही बाय करू नका. जर तुम्हाला डिसीजेस असतील किंवा ॲक्ने असतील तर मग तुम्ही कॉस्मेटिक्स बाय करताना पण तेवढं लक्ष द्या की ते तिन्ही इंडिकेशन कवर केलं पाहिजे. जसं की नॉर्मल स्किन केअर जर मेंटेन ठेवायचं असेलच तर क्लिन्सर म्हणजेच फेस वॉश, मॉइश्चरायझर म्हणजे जे मॉइश्चर ॲड करतं स्किनला, आणि तिसरा सनस्क्रीन. हे जनरल स्किन केअरसाठी इम्पॉर्टंट आहे आणि तेच फॉलो केलं पाहिजे. आणि आयुर्वेदानुसार जर बघितलं तर डेली रेजिमेन म्हणजे दिनचर्यामध्ये त्याचा सुंदर उल्लेख आला आहे. तर त्याच्यात 2 प्रोसिजर्स हे त्वचेसाठी चाललेले आहे. एक म्हणजेच अभ्यंग म्हणजे ऑइल ॲप्लिकेशन, आणि उद्वर्तन म्हणजेच पावडर आपण रब करतो त्यालाच आपण उद्वर्तन असं बोलतो, जे की आपण दिवाळीच्या वेळी करतो, पण खरं तर आपण वर्षभर केलं पाहिजे. तर अभ्यंगमध्ये त्याचा फायदा असा आहे की हे मांस धातूला बल देतं आणि मांसानेच त्वचा निर्माण होते. तर म्हणूनच मांस धातूचा जर बल असेल तर त्वचा चांगली निर्माण होणार आणि त्वचा जी असेल ती चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर आणि क्लीन दिसेल. आणि त्याच्यासोबतच उद्वर्तन, तर आम्ही ओबेसिटीमध्ये पण बरेचसे उद्वर्तन सांगतो, बट स्किन केअरसाठी पण बरेचसे उद्वर्तन आलेले आहे. तर त्याच्यात आपण त्रिफळा झालं, रसायन चूर्ण झालं, मंजिष्ठा सारिवा झालं, असे आपण उद्वर्तन त्यांना सांगू शकतो. म्हणजे आयुर्वेदानुसार अभ्यंग आणि उद्वर्तन, आणि ॲलोपॅथीमध्ये बघितलं किंवा जनरल लाईनमध्ये बघितलं तर क्लिन्सर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन असं आहे. आता ॲक्नेकडे येत असताना ॲक्ने, तारुण्य पिटिका आणि पिंपल हे सगळे एकच आहेत का वेगवेगळे प्रकार आहेत? ॲक्नेचे बरेच प्रकार पडतात. ॲक्ने वल्गॅरिस आहे, ॲक्ने फुल्मिनान्स आहे, कोंगलीबाटा आहे, बरेचसे प्रकार असे असतात. आणि ॲक्नेनंतरचे प्रकार जास्त त्रास देतात, म्हणजेच पिगमेंटेशन झालं, स्कारिंग झालं, तर असं आहे. तर ॲक्नेबद्दल मला सांगू, ॲक्नेबद्दल मी बोलू तर ॲक्नेची जर तुम्ही पॅथॉलॉजी बघितली तर देर इज ऑक्लुजन ऑफ पायलोसेबॅशियस युनिट. तर पायलोसेबॅशियस युनिट काय, तर मी आधी जसं सांगितलं की हेअर फॉलिकल असतो, त्याच्या बाजूला सेबॅशियस ग्लँड असतो, आणि जर इथून जर सीबम निघून बाहेर जर जाणार असेल तर तो ऑब्स्ट्रक्ट झाला आहे, ब्लॉकेज झाला आहे, तिकडे ऑक्लुजन झाला आहे. आणि त्यासोबतच हे सेबॅशियस सिक्रेशन वाढल्यामुळे आणि त्यासोबत कोलोनायझेशन ऑफ प्रोपायनी ॲक्नी जे बॅक्टेरिया असतात ते वाढल्यामुळे ते इन्फ्लमेशन, हायपर कॉर्निफिकेशन आणि ऑक्लुजन ऑफ पायलोसेबॅशियस डक्टमुळे हे सगळ्या पॅथॉलॉजीमुळे ॲक्ने एक पिंपल निर्माण होतो. आणि त्याला ट्रीटमेंट मग आपल्याला जसं की आपण डिस्कस करूच, कारण आपण ऐकतो की हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्नेस येतात. येस. तर असंच आहे की सेबॅशियस ग्लँडचं जे सिक्रेशन आहे तर ते प्युबर्टीमुळे मध्ये खूप जास्त प्रमाणात असतो. तर अँड्रोजन्समुळे सेबॅशियस सिक्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे ॲक्नेचं प्रमाणही वाढतं. तर सगळं काही प्युबर्टीमध्ये आपल्याला काळजी जास्त घेतली पाहिजे स्किनची, असं मला वाटतं. कारण लवकर आपण ॲक्नेचं ट्रीटमेंट नाही केलं तर ते स्कारिंग आणि पिगमेंटेशन देणार आहेत, जे की खूप लाँग टर्मपर्यंत असेल. म्हणून त्याआधीच तुम्ही काळजी घ्या. नक्कीच. आता नो युटरस नो ओपिनियन असं कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे, पण तरी ऑडियन्समध्ये स्त्रीवर्ग खूप मोठा आहे. तर या स्त्रीवर्गासाठी मी हा प्रश्न विचारतो की मेन्स्ट्रुअल सायकलचा आणि स्किनचा संबंध कसा येतो आणि त्यामध्ये काळजी कशी घेता येईल? नक्कीच संबंध आहे मेन्स्ट्रुअल सायकल आणि स्किनचा. हे मी आत्ताच 1 वर्षात, ॲक्च्युअली माझं 2nd इयर आहे, तर मी 1 वर्षात मी खूप जास्त बघतो आहे. आणि त्यासाठी पण वेगळ्या प्रकारे आपल्याला स्किन केअर रुटीन करावी लागते. तर मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. एक असतं मेन्स्ट्रुअल फेज, दुसरं असतं ज्याचं मेन्स्ट्रुअल फेजमध्ये जिथे फिमेलला पिरियड्स येतात ते मेन्स्ट्रुअल फेज. दुसरं असतं
एक फॉलिक्युलर फेज, ओव्ह्युलेटरी फेज आणि ल्युटियल फेज असतं. तर जो पहिला फेज असतो मेन्स्ट्रुअल फेज, तर त्यामध्ये स्किन जी असते डिहायड्रेट आणि ड्राय होते, खूप जास्त डिहायड्रेटेड आणि ड्राय होते. कारण त्याच्यात हॉर्मोन्स जे असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ते खूप कमी असतात, म्हणजे लोअर साईड असतात. म्हणून ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं मॉइश्चरायझर. तर अशा वेळी आपल्याला मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे. पण माझ्याकडे खूप पेशंट असे येतात की त्यांना मेन्स्ट्रुअल फेजमध्ये ॲक्ने येतात. खरं तर मेन्स्ट्रुअल फेजमध्ये ॲक्ने येणं कमी चान्सेस आहे, ते ल्युटियल फेजमध्ये आले पाहिजे, थर्ड फेजमध्ये. बट त्यांना ॲक्ने येतं तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. पण मेन्स्ट्रुअल फेजमध्ये जनरली स्किन हे ड्राय आणि डिहायड्रेट असतं आणि त्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर गरजेचं आहे. सेकंड फेज जर आपण बघितला तर फॉलिक्युलर किंवा ओव्ह्युलेटरी फेज जर आपण बघितला तर यावेळी जे स्किन केअर रुटीनमध्ये जर तुम्हाला न्यू जर ट्राय करायचं असेल तर हा एकदम बेस्ट फेज आहे. त्या फेजमध्ये तुमची जी स्किन आहे ते प्लम्पी असते, चांगली तुम्ही दिसायला लागतात या फेजमध्ये. आणि तुम्ही स्किन केअर रुटीनमध्ये चेंजेस आणायचे किंवा नवीन काय ट्राय करायचं तर या फेजमध्ये तुम्ही करू शकतात. तर यावेळी तुम्ही जे स्किन केअर कंटिन्यू करत आला आहेत मेन्स्ट्रुअल फेजपासून ते कंटिन्यू करा, मॉइश्चरायझर कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की जेव्हा मेन्स्ट्रुअल फेज चालू असतं, जेव्हा मेन्सेस चालू असतात, तेव्हा ॲक्टिव्स म्हणजे रेटिनॉल सारखे जे क्रीम्स आहे ते किंवा सिरम्स आहे ते तुम्ही स्टॉप केलं पाहिजे. कारण ऑलरेडी जी स्किन आहे ती ड्राय आहे, डिहायड्रेटेड आहे आणि याच्याने अजून ड्राय आणि डिहायड्रेट होणार आहे. म्हणून तुम्ही फक्त मॉइश्चरायझरवर लक्ष द्या, रेटिनॉल वगैरे सगळं बंद करा. पण सेकंड फेजमध्ये तुम्ही परत सुरू करू शकता. आता थर्ड जे फेज आहे ते ल्युटियल फेज आहे. हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक फेज आहे कारण याच्यात फिमेलला ॲक्ने येतात, कारण इथे जी स्किन सेन्सिटिव्ह आणि ऑइली होऊन जाते आणि यासाठी ॲक्ने ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून रेटिनॉल तुम्ही कंटिन्यू करत असाल वेल अँड गुड, ते ॲक्नेसाठीच आहे. आणि त्यासोबत जे जनरल स्किन केअर रुटीन आहे, फेस वॉश झालं तर ते तुम्ही कंटिन्यू करा. बट ल्युटियल फेजला लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यात तुमची स्किन ऑइली होते, सेन्सिटिव्ह होते आणि ॲक्ने प्रोन होते. अर्थातच. स्किन केअरचा अजून विचार करत असताना आपल्याला इतर सोशल मीडियावरती खूप ऐकायला मिळतं की सॅलिसिलिक ॲसिड, नियासिनामाइड, तर असे हे सगळे एक्सटर्नल प्रोडक्ट्स आहेत, त्यांचा स्किनला खरंच फायदा होतो? ॲक्च्युली सॅलिसिलिक ॲसिड, नियासिनामाइड मी पण माझ्या डेली प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहितोच आणि खरं तर ते चांगलेच इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत. पण त्याचं इंडिकेशन बघून तुम्ही वापरलं पाहिजे. खरं तर मी असं सांगतो की स्किन केअर रुटीन पण तुम्ही डॉक्टरकडे येऊन सजेस्ट करून घ्या आणि मग नंतर फॉलो करा. पण आपण इन्फ्लुअन्स होऊन जातो इंस्टाग्राम वगैरेने आणि त्यानंतर प्रॉब्लेम. बिना केमिकल स्किन केअर होऊ शकत नाही? केमिकल नाही आहे, जस्ट ॲसिड्स आहे आणि हे माइल्डवाले आहे खूप. तर सॅलिसिलिक ॲसिडबद्दल मी सांगतो थोडासा की सॅलिसिलिक ॲसिड जे आहे, तर मी ॲक्नेची जी पॅथॉलॉजी सांगितली तर त्याच्यात ऑक्लुजन असं होतं, सेल्स रिबिल्डमध्ये ऑक्लुजन असं होतं. तर ऑक्लुजनला रिमूव्ह करण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड बेस्ट आहे. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल, ॲक्ने प्रोन असेल किंवा ॲक्टिव्ह ॲक्ने असेल तर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड यूज केलं पाहिजे. कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पण मी ऐकलं होतं की सॅलिसिलिक ॲसिड हे यंगस्टर्ससाठी त्यांचं बेस्ट फ्रेंड म्हणून आहे. तर हे खरं आहे की सॅलिसिलिक ॲसिड यंगस्टर्सचं बेस्ट फ्रेंडच आहे. तर सिरम फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, फेस वॉश फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. आणि फक्त याला एवढं लक्षात घ्यायचं की तुम्ही जेव्हा स्किन केअर रुटीन करतात तर फक्त सॅलिसिलिक ॲसिड करणार आहात तर त्याच्यासोबत तुम्ही फक्त अजून सेम काम करणारे औषधी वापरू नका. जसं की रेटिनॉल आहे, तो स्वतःच सेम काम करतो सॅलिसिलिक ॲसिडसारखंच. तर तुम्ही सेम वापरणार तर अजून तुमची स्किन ड्राय असेल आणि ड्राय स्किनमध्ये सॅलिसिलिक ॲसिड प्रॉब्लेमॅटिकच आहे. जर तुम्हाला वापरायचंच असेल सॅलिसिलिक ॲसिड तर तुम्ही नियासिनामाइडसोबत कंबाईन करा किंवा हायलोनिक ॲसिड मॉइश्चरायझरसोबत तुम्ही कंबाईन करून तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि जर तुमची स्किन खूपच ड्राय असेल तर सॅलिसिलिक ॲसिड ड्राय स्किनमध्ये सँडविच मेथडमध्ये तुम्ही लावू शकता. जसं की पहिले आधी मॉइश्चरायझर लावायचं, त्याच्यानंतर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड सिरम लावा, त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही मॉइश्चरायझर लावा. यालाच आपण सँडविच मेथड म्हणतो. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर क्लिन्सर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन तर ती तर फॉलो करायचीच आहे. आणि तुम्ही अप्लाय करा, नंतर मॉइश्चराईज करा, मग सनस्क्रीन लावा. या स्किन केअर रुटीनमध्ये एक्सफोलिएशन कुठे येतं? सॅलिसिलिक ॲसिडचं कामच एक्सफॉइलेशन आहे. तो माइल्ड एक्सफॉइलंटच आहे आणि चांगल्या प्रकारे तो एक्सफॉइलेट करतो आणि ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे. आता नियासिनामाइडबद्दल एक्सफॉइलेट करतो म्हणजे नक्की काय करतो? एक्सफॉइलेट करतो म्हणजे जे ब्लॉकेजेस आहे, जे डर्ट आहे किंवा जे सेल्सचा रिबिल्ड होऊन ते सिबम सेक्रेशनला ऑक्लुजन झाला आहे तो बाहेर काढून घेतो.
तो वरचा लेअर बाहेर काढून घेतो नॉर्मल लँग्वेजमध्ये सांगायचं. आम्ही असं ऐकलंय की चेहऱ्यावरती पोर्स असतात, तर ते पोर्स बंद करतो, उघडतो का? उघडतो तुमचं सेबॅशियस सेक्रेशन तो बाहेर करतो. ओके. नियासिनामाइड बद्दल सांगायचं झालं तर मी स्टार्टपासूनच माझ्या फायनल इयरपासूनच मी ट्रीटमेंट देत आलो आहे. तर नियासिनामाइड वॉज द फर्स्ट प्रोडक्ट मी ज्याच्या स्किन केअरसाठी इंट्रोड्यूस झालेलो, आणि हे पिगमेंटेशनसाठी मेलाझमासाठी सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. फक्त तुम्ही याला 5% फॉर्ममध्ये इनिशियली यूज करा, नंतर तुम्ही यूज झाला तर मग तुम्ही 10% फॉर्ममध्ये यूज करू शकतात. बट नियासिनामाइडसोबत तुम्हाला कंबाईन करायचं झालं तुम्ही हायलोनिक ॲसिड कंबाईन करू शकतात किंवा बाकी सगळं कंबाईन करू शकतात. पण नियासिनामाइड हे डार्क स्पॉटसाठी, रेड स्पॉटसाठी, पिगमेंटेशनसाठी किंवा ॲक्नेसाठी सगळ्यांसाठी एकदम कॉमन प्रोडक्ट आहे आणि छान प्रोडक्ट आहे. आता आपण हे जे प्रोडक्ट्स किंवा ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्या प्रिव्हेन्शन आणि क्युअर दोन्ही आहेत. आता प्रिव्हेन्शन आणि क्युअर दोन्ही झाल्यावर समजा डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशन राहत असेल तर त्याच्यानंतर रोल येतो कॉस्मेटिक्सचा, मेकअपचा. तर त्या मेकअपचा स्किनवरती कसा परिणाम होतो? हा, कॉस्मॅटिक्सबद्दल मला सांगायचं झालं तर मी कॉस्मॅटिक्समध्ये एक बातमी वाचली होती पेपरमध्येच, आत्ताच 28 तारखेची बातमी होती की एका ई-कॉमर्सच्या वेबसाईटवरून एका मुलीने काहीतरी कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्स बाय केले आणि त्यानंतरच तिला सातत्याने ते यूज केल्यामुळे तिला एक रिनल सिस्टमचा कॅन्सर झाला. हां, तर हे कॉस्मॅटिक्समुळे होणं शक्य आहे का? तर हो आहे, जर तुम्ही ब्लाइंडली यूज करत असाल तर. म्हणून तुम्ही कॉस्मॅटिक्स सिलेक्ट करण्याच्या आधी खूपच कॉशियस राहा की तुम्ही प्रॉपर डॉक्टरकडून कन्सल्ट करूनच, डर्मॅटकडून कन्सल्ट करूनच तुम्ही कॉस्मॅटिक्स सुरू करा. आणि कॉस्मॅटिक्सचं बद्दल अजून सांगायचं झालं तर असे प्रोडक्ट्स चूज करा की जे कॉमनमध्ये आपल्याला यूज करता येईल. जसं की तुमची स्किन ऑइली आणि ॲक्नी प्रोन आहे आणि तुम्हाला ॲक्नी पण आहे, तर तुम्ही फेस वॉश यूज करताना बेन्झॉइल पेरॉक्साईड फेस वॉश यूज करू शकतात. जर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचं झालं तर बेस्ट मॉइश्चरायझर मला तर वाटतं की शतदोत जे की आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे त्याच्याबद्दल डिस्कस करू नंतर, पण ते आहे. तर तुम्ही असं कॉमनमध्ये यूज करा आणि अफोर्डेबल आणि इफिशियंट असे 2 मुद्दे तुम्ही बाय करताना, कॉस्मेटिक्स बाय करताना बघा. कारण असं होतं की म्हणजे आता मीडियातल्या लोकांसाठी एस्पेशली किंवा ज्यांचा प्रेझेन्स आहे, आता इम्पॉर्टंट आहे, प्रेझेन्स इम्पॉर्टंट आहे, परसेप्शन इम्पॉर्टंट आहे, त्या लोकांसाठी कॉस्मेटिक्स किंवा मेकअप हा अनिवार्यच झालेला आहे एका अर्थाने. तर म्हणजे असं असताना जेव्हा समजा रोज मेकअप लावावाच लागतोय, की आता डार्क सर्कल आहेत तर ते कॅमेरासमोर येताना, स्क्रीनसमोर येताना ते कव्हरअप करायचेच आहेत, तर तो मेकअप लावल्यानंतर कशी काळजी घेता येईल स्किनची? म्हणजे मेकअप लावला, आपलं शूट असेल काय असेल ते केलं आणि त्याच्यानंतर मेकअप काढला, त्यानंतर स्किनची काळजी कशी घ्यायची? तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर मेकअप फ्रिक्वेंटली यूज करणार असाल तर आणि तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर फाउंडेशन वगैरे जे काही यूज करणार असेल तर ते लोअर कव्हरेज फाउंडेशन तुम्ही यूज करा. पहिला मुद्दा असा आहे. आणि मेकअपमुळे ही स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर लवकर ते इन्फ्लेम्ड आणि बर्न होते. तर त्याची काळजी जनरल स्किन केअर रुटीनच होते की तुम्ही फेस वॉश असं वापरा की जे माइल्ड एक्सफॉलियंट असेल जर तुमची स्किन ऑइली आहे तर. आणि त्यासोबतच मेकअप लावण्याच्या आधी मॉइश्चरायझर तुम्ही अप्लाय करा, एक लेअर अप्लाय करा, आणि सनस्क्रीन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण तुझा पण संबंध रंगभूमीशी तसा बऱ्याच वेळा येतोच. तर रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांसाठी एस्पेशली आता तू सांगतोयस तर काय काय केलं पाहिजे? जनरल स्किन केअर रुटीनच त्यांनी फॉलो केली पाहिजे. मी ॲक्च्युली आता ST मधू म्हणजेच मुलेठी जे ड्रग्ज आहे, लिकोराईस जे ड्रग आहे त्याच्यासाठी मी आता त्याचा आय एम अ बिगेस्ट फॅन ऑफ ST मधू असं मला वाटतं. ते वर्निया ड्रगमध्ये पण आलं आहे. तर समजा तुम्हाला डार्क सर्कल्स किंवा पिगमेंटेशन असेल आणि तुम्हाला मेलाझमासारखे हे असतील आणि तुम्हालाच हे लपवायचे आहे किंवा तुम्हाला ते ट्रीट करायचे प्रॉपरली, तर मला असं वाटतं की तुम्ही एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये ST मधू यूज करू शकतात. आणि मी पण बऱ्याच पेशंट्सला आता ST मधू प्रिस्क्राईब करतो, इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण, आणि मला भरपूर छान रिझल्ट्स त्याच्यासोबत भेटतातच. ST मधूचा मेकॅनिझम असा आहे की टायरोसिन एक एन्झाईम असतं जे की मेलानिन जास्त प्रोड्यूस करून पिगमेंटेशन पेशंटला येतं किंवा लोकांना येतं. तर ते टायरोसिनला इनिबिट करतं. असे बरेच प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, जसं की हायड्रोक्विनॉन आहे ॲलोपॅथीमध्ये बघितलं तर. आणि सेम प्रकारे टायरोसिनला इनिबिट करून 16 टाइम्स मोर बेटर असं काही रिसर्चनुसार ST मधू करतं. तर हे तर एक काळजी घेतली पाहिजे की तुम्ही
जनरल स्किन केअर रुटीन फॉलो करा, क्लिन्सर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, आणि त्याच्यासोबतच जर प्रोडक्ट्स तुम्हाला यूज करायचे असेल तर एकदम माइल्ड प्रोडक्ट यूज करा जर तुमचा संबंध मेकअपशी येतो आहे. जर तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर लोअर कव्हरेजवाले सगळे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करा. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी येते की आता मेकअप वगैरे काढला किंवा स्किन केअर रुटीनबद्दल ज्यांना माहिती असेल नसेल तरी त्यांना एक प्रोडक्ट हा माहिती असतो, तो म्हणजे फेस वॉश. तर स्किन टाईप्सचा विचार करत असताना प्रत्येक स्किन टाईपसाठी वेगळा फेस वॉश असतो, तो खरंच वेगळा असतो का ते एकच असतं फक्त पॅकेट वेगळं असतं? ॲक्च्युली एक चांगला प्रश्न आहे की फेस वॉशचं सांगताना जसं की मी आधी एक्सप्लेन केलंच, ड्राय स्किन काय असते, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन, तर त्यानुसार तुम्ही फेस वॉश तुमचं प्लॅन करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आणि फेस वॉशचं खूप जास्त एम्फेसाईज केलं जातं. मला पण पेशंट्स येऊन सांगतात की त्यांचाच प्रॉब्लेम वेगळा असतो, पण सांगतात की फेस वॉश कुठला वापरायचा. आता फेस वॉशचं फक्त काम क्लिन्सिंग आहे. दुसरं याचं की ते पिगमेंटेशन रिड्यूस करेल, म्हणजे ओव्हरऑल सोलो प्रोडक्ट म्हणून काम करेल असं काही नाही आहे. फक्त क्लिन्सिंगसाठी तो चांगला प्रोडक्ट आहे. तर फेस वॉशमध्ये जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय आहे तर तुम्ही जेंटल क्लिन्सर वापरा, जसं की सेटाफिल झालं, एपिसॉफ्ट झालं, असे त्यांचे जेंटल क्लिन्सर आहेत, ते तुम्ही यूज करा. जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर एकदाच फेस वॉश केलेलं खूप बरं आहे, म्हणजे दोनदा करण्याची गरज नाही. ते पण तुम्ही रात्री करा. तुमची स्किन खूप जास्त जर समजा ऑइली असेल तर तुम्हाला ॲसिड्सची गरज पडेल, जसं की सॅलिसिलिक ॲसिड झालं, मँडेलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड झालं, तर असे प्रोडक्ट्स तुम्हाला यूज करावे लागतीलच, जे की एक्सफॉइलियंट असतील, जे वरच्या लेअरला एक्सफॉइलेट करतील आणि पिगमेंटेशन आणि बाकी सगळं ऑइलीनेस पण ते रिमूव्ह करेल. पण तुमची स्किन जर ॲक्ने प्रोन असतील तर बेन्झॉइल पेरॉक्साईडसारखा फेस वॉश आहे. आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही टी झोनला जास्त फोकस करा. सेम प्रोडक्ट्स ऑइली स्किनसाठी जे सांगितले ते सेम प्रोडक्ट्स यूज करू शकता, फक्त टी झोनला तुम्ही जास्त फोकस करा. आता तुम्ही एवढे सगळे प्रोडक्ट्स सांगितले, पण काही काही लोक फक्त पाण्याने चेहरा धुतात आणि तरी त्यांची स्किन साफ असते. मग ते कसं? ॲक्च्युली मी जसं प्रकृतीचा उल्लेख केला की काही लोक जे असतात ती कफ प्रकृतीचे असतात, जसं की तू कफ प्रकृतीचा आहे, तुझी स्किन खूपच छान आहे आणि क्लिअर आहे, इवन आहे, तर ते कफ प्रकृतीवाल्यांसाठी ते खूप लकी असतात की त्यांची स्किन जास्त करून इवन असते, क्लिअर असते. आणि आपल्याकडे अवेअरनेस तसाही आधीपासून नव्हताच की आता आपल्या घरी किती लोक स्किन केअर रुटीन करतात. जस्ट मी फील्डमध्ये आहे, मी पण म्हणून स्किन केअर रुटीन फॉलो करायला लागलो, मग पेशंटला सांगायला लागलो. करेक्ट. मम्मी किंवा आपले बाबा कुठे स्किन केअर रुटीन करतात, तरी त्यांची स्किन बऱ्यापैकी चांगली असते. किंवा आईला तुम्ही बघणार तर फॅमिलियल मेलाझमा एक असतोच. बट काही लोक प्रकृतीनुसारच खूप लकी असतात किंवा एन्व्हायरमेंटनुसार ते खूप लकी असतात, किंवा ते जनरली जर तुम्ही फेसला 4 वेळा 5 वेळा जर कोल्ड वॉटर रिन्स केलं, जर तुमची स्किन ॲक्ने प्रोन किंवा ऑइली आहे, तरी ते तुम्हाला काही % हेल्प करतेच. तर म्हणून तेही बरोबर आहे. जसं मी ॲक्नेचा जर पेशंट जर कन्सल्ट केलं तर मी सांगतोच की जर तुम्ही फेस वॉश एकदाच करत असेल पण तुम्ही फेसला कोल्ड वॉटरने रिन्स करा, ज्यानुसार जे डर्ट असेल वगैरे असेल ते निघून जाईल. आणि या सगळ्याचा विचार करत असताना पैसे हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मला स्वतःच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे, पण त्यासाठी मला भरपूर खर्च पण नाही करायचा आहे. माझ्या बजेटमध्ये असणारे प्रोडक्ट्स मला हवेत. तर बजेट आणि स्किन केअर याचं नातं कसं काय? सगळ्यात आधी तर बजेट आणि स्किन केअर याच्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात आधी तुम्ही सगळं काही मिनिमल ठेवा. मिनिमल म्हणजेच की फक्त जे स्किन केअरसाठी गरजेचं आहे तेच. मी बघतो आता आमची स्टायपंड रिसीट आहे, गव्हर्मेंट सीट आहे, तर मी बघतो की हाफ ऑफ दी स्टायपंड ते स्किन केअर प्रोडक्ट्स बाय करण्यासाठी टाकतं आहे. की कोणी जरी त्यांना सांगितलं किंवा इंस्टाग्रामवर कुठली रील बघितली तर ओ सॅलिसिलिक ॲसिड चांगला, या कंपनीचं चांगला, तर ते बाय करतात. तर मला तरी वाटत नाही की असं केलं पाहिजे. तर तुम्ही बजेटचा विचार करताना तुम्ही जनरली फक्त क्लिन्सर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे 3च तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ठेवलं तर 800 to 1000मध्ये तुमचं चांगलं स्किन केअर रुटीन होऊ शकतं. तुम्ही फेस वॉश चांगलं वापरा तुमच्या स्किननुसार, मॉइश्चरायझर चांगलं वापरा तुमच्या स्किन टाईपनुसार, आणि सनस्क्रीन वापरा फिजिकल केमिकल जेव्हा गरज पडेल जसे. आणि जर तुम्हाला डिसीज असेल तर तुम्ही सिरम फॉर्ममध्ये काही वापरत असाल तर ते तुम्ही वापराच. आणि असं प्रोडक्ट्स बघा की जे कॉमन यूज असेल त्यांचा,
जसं की मी आधी सांगितलं की बेन्झॉईल पेरॉक्साईड आहे, तर ते ॲक्नेसाठी पण चांगलं आहे आणि ऑइली स्किनसाठी पण चांगलं आहे. जर तुमची स्किनमध्ये ॲक्ने आहे आणि ऑइली आहे तर तुम्ही बेन्झॉईल पेरॉक्साईड म्हणजे कॉमन यूजसाठी वापरा. जर तुम्हाला मॉइश्चरायझरच हवा असेल विथ ऑल ॲक्शन्स ऑफ इमोलियंट ॲक्शन पाहिजे किंवा युमॅक्टंट ॲक्शन पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही कॉमनमध्ये एक मॉइश्चरायझर म्हणून मी जे नेहमी रिकमेंड करतो शतदोषकृत तुम्ही वापरू शकतात. तर याच्यामध्ये असं आहे की काही लोकांना सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी पिंपल्स ॲक्नेज असतात आणि काही लोकांचं सडन ॲक्ने ब्रेकआउट होतो. तर तो सडन ॲक्ने ब्रेकआउट कशामुळे होतो आणि तो न व्हावा यासाठी काय काळजी घेता येईल? म्हणजे आपण असं ऐकतो स्मोकिंग ड्रिंकिंग आहे किंवा बॅड हॅबिट्स आहेत किंवा डस्ट पोल्युशनचं एक्सपोजर आहे, सन एक्सपोजर आहे, त्याच्यामुळे ॲक्नेज होतात. तर हे ॲक्नेज तू म्हणालास इंटरनल फॅक्टर्स आहेतच, तर एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते आहेत ज्याच्यामुळे हा ॲक्ने ब्रेकआउट होतो? सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सटर्नल फॅक्टर तू जसं सांगितलं सन एक्सपोजर आहे. सन एक्सपोजरसाठी जर आपण काळजी घेतली तर स्किन एजिंग लवकर होणार आहे आणि स्किन डॅमेज होणार आहे. ॲक्ने स्किन असेल तर त्यासाठी ॲक्ने येणार आहे. जर मग असं सांगायचं झालं की सडन ब्रेकआउटसाठी तर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर मला असं वाटतं एकतर मेन्स्ट्रुअल सायकल येण्याच्या आधी ल्युटेल फेजमध्ये माझ्याकडे बरेच येतात की सडन त्यांना ब्रेकआउट झाले. आणि दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की स्ट्रेस. आणि प्युबर्टीमध्ये बघायला गेलं तर तसंही सेबेशियस सेक्रेशन अँड्रोजन्समुळे हॉर्मोन्समुळे खूप पीकवर असतं आणि म्हणून त्यांना ॲक्ने ब्रेकआउट्स हे लवकर होतात. आणि मला पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं की तुम्ही जेव्हा ब्रेकआउट होतं तेव्हाच घ्या, कारण जेव्हा पिगमेंटेशन आणि स्कारिंग होतं तेव्हा ते डिफिकल्ट होऊन जातं ट्रीटमेंटसाठी. म्हणून तुम्ही पहिलेच त्याची ट्रीटमेंट घेतलेलं बरं आहे. इंटरेस्टिंग. स्ट्रेसचं तू म्हणलास तर मी असं ऐकलं होतं आत्ताच इंटरनेटवरतीच की द स्ट्रेस ऑफ लुकिंग गुड इन इटसेल्फ इज अ बिग स्ट्रेस. येस, ट्रू, एक्झॅक्टली असंच आहे. तर स्ट्रेससाठी तर काय बोलू, सगळ्यांनाच तसं स्ट्रेस आहेच आणि कुठला ना कुठला स्ट्रेस त्यांना असतोच. तर त्यासाठी आणि स्ट्रेस फॅक्टरमुळे बरेचसे स्किन डिसऑर्डर्स होतात हे मी प्रॅक्टिसमध्ये पण बघतो आणि त्याचा आयुर्वेदिक रिझन पण मी तुला सांगतो. की कसं आहे की पहिले तर मी सांगितलं की त्वचेचं स्थान हे त्वचा हे वाताचं स्थान हे त्वचा आहे पहिला. आणि जर तुमची त्वचा चांगली आहे तर याचा अर्थ तुमचे टिश्यूज यानी की धातू हे खूप चांगले आहे. जसं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे आयुर्वेदात सांगितलं आहे. तर रसधातू जर चांगला असेल तर तुमची स्किन एकदम परफेक्ट असते. तर म्हणजे रसधातू इज अ मिरर ऑफ स्किन असं म्हणता येईल किंवा स्किन इज अ मिरर ऑफ रसधातू असं म्हणता येईल. तर रसधातू जर दूषित असेल, याचा अर्थ की क्वालिटेटिव्ह वाईज तो चेंज झाला आहे इन फॉर्म अँड फंक्शन, याचाच अर्थ रसदुष्टी झाली आहे. तर त्याचा रसदुष्टीचं कारण हा स्ट्रेस आहे आणि ते स्किनवर दिसतं. म्हणजे चिंतनाच्या अति चिंतनात म्हणजे एक्सेसिव्ह मेंटल वर्क म्हणजे स्ट्रेस जर घेतला तर रसदुष्टी होणार आणि त्याच्यानंतर स्किनवर त्याचे प्रभाव दिसणार. आणि सेकंड गोष्ट अशी रसदुष्टीच्या कारणमध्ये हे डाएट आहे की जर तुम्ही हेवी डाएट किंवा कोल्ड डाएट असं तुम्ही तुमच्या डाएटमध्ये असेल तर त्यानुसार तुमचं स्किनवर त्याचा परिणाम दिसेलच. दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर असा आहे स्ट्रेसचा की मोस्ट ऑफ द टाईम जे स्किन डिसऑर्डर्स आहे जसं लायकेन सिम्प्लेक्स क्रोनिकस मी बघतोच किंवा ॲक्ने ब्रेकआउट्स मी बघतोच किंवा सोरियासिसचं कारण मी बघतो किंवा एक्झिमा बघतो, तर याचा कॉमन फॅक्टर हा स्ट्रेस आहे. तर ते अवॉइड करणं डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाही. तुम्ही योगा, मेडिटेशन किंवा एक कीपिंग युअर हेड काम कॅन गिव्ह यू लॉट ऑफ थिंग्स. त्याचबरोबर प्रीमॅच्युअर एजिंग किंवा रिंकल्स यावरती आयुर्वेदात काय सांगितलं आहे, त्याची काळजी कशी घ्यायची? कारण काही लोक आपण बघतो ती 40-45व्या वर्षीसुद्धा त्यांची स्किन एकदम फिट अँड फ्लॅट असते आणि काही लोकांची रिंकल्ड झालेली असते. तर प्रीमॅच्युअर एजिंग आणि रिंकल्स बद्दल विचार करत असताना काळजी कशी घ्यावी? ओके, सो प्री मॅच्युअर एजिंगसाठी पहिले तरी होते का मी तुला सांगतो. फर्स्ट इम्पॉर्टंट कॉज याचं मला असं वाटतं की सन एक्सपोजर आहे. थ्रू आउट दी लाईफ तुम्ही सन एक्सपोजर असतात. आणि सेकंड इम्पॉर्टंट आहे की तुमचं डाएट. हे दोन इम्पॉर्टंट कारण याला कारणीभूत आहे की तुम्हाला प्री मॅच्युअर एजिंग होते. असं आयुर्वेदात सांगितलं पण आहे की परीक्षस्य एतम देहो आहार संभवा. एव्हरी सेल ऑफ द बॉडी इज मेड अप ऑफ आहार ओनली. जे तुम्ही खातात त्याच्याने तुमचा सेल यू आर व्हॉट यू ईट. या सो प्री मॅच्युअर एजिंगसाठी आयुर्वेदात रसायन चिकित्साचा उल्लेख आला आहे, रिज्युएनेशन थेरपीचा उल्लेख आला आहे, प्रमोटिव्ह थेरपीचा उल्लेख आला आहे.
तर च्यवनप्रकाशबद्दल तू खूप वेळा ऐकलं असेल आणि आता त्याचं खूप जास्त अडल्ट्रेशन पण होतं आहे आणि ते एक इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे प्रीमॅच्युअर एजिंगसाठी. पण ते कोणी वापरावं आणि कधी वापरावं यासाठी तुम्ही प्रॉपर आयुर्वेदिक कन्सल्टंटला कन्सल्ट करा आणि त्यानंतर तुम्ही सुरू करा. त्यासोबतच रसायन चूर्ण हे वाघबटमध्ये याचा उल्लेख आला आहे प्रीमॅच्युअर एजिंगसाठी. तर त्याच्यात गोक्षूर आहे, स्वदंष्ट्र ज्याला आपण म्हणतो, गुडूची आहे आणि त्यासोबत आमलकी आहे. तर हे आवळा म्हणजेच हे 3 ड्रग त्याचा चूर्णाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्याने तुमचं एजिंग जे आहे ते स्लो डाऊन होणार. आणि एजिंग ही काही डिसीज नाही, हे फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. फक्त ही जी लवकर होते त्याला आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण रसायन ट्रीटमेंट करू शकतो. पण रसायनमध्ये जसं म्हटलं आहे लाभोप्राय शस्तानम रसादिनम रसायनम, म्हणजेच तुमचे एक्सिलेंट फॉर्म ऑफ धातूस फॉर्म करण्यासाठी आपल्याला रसायन चिकित्सा हे गरजेचे आहे. जर तुमचे एक्सिलेंट धातूच असतील तर तुमचं स्किन पण तुमचं बाकी ऑर्गन्स पण एक्सिलेंट असणारच. हे रसायन चिकित्सेचा उल्लेख त्याच्यात येतो. आणि त्यासोबतच ऋतुचर्या आणि दिनचर्या जर तुम्ही आयुर्वेदानुसार फॉलो केली तर तुमची एजिंग जी आहे ती स्लो डाऊन होणार आणि लवकर होणार नाही. तर हे गरजेचं आहे. आता तू महाराष्ट्रभर फिरतोस, आता मुंबई बघितलं किंवा पुणे बघितलं किंवा नागपूर बघितलं किंवा कोल्हापूर बघितलं किंवा सिंधुदुर्ग बघितलं, आता या सगळ्या ठिकाणी ऋतू किंवा त्या सगळ्या ठिकाणचं क्लायमेट वेगवेगळं आहे. आता वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये तेच स्किन केअर प्रोडक्ट्स त्याच स्किनसाठी उपयोगी असतात की क्लायमेटनुसार पण त्याच्यामध्ये फरक असतात? म्हणजे मुंबईत एखादा ह्युमिड क्लायमेटमध्ये मॉइश्चरायझर आपण जे वापरतो तेच मॉइश्चरायझर नागपूरमध्ये जिथे ड्राय एन्व्हायरमेंट आहे ते कामाला येईल की त्याच्यामध्ये फरक करायला पाहिजे? ओके, जसं एन्व्हायरमेंट असतं तसं स्किन टाईप पण त्यानुसार होऊन जातं. आणि मी स्किन टाईपनुसार आधीच सगळं स्किन केअर रुटीन एक्सप्लेन केली आहे. तर पहिले तर ते इम्पॉर्टंट आहे लक्षात घेणं. आणि समजा खूप जास्त ह्युमिड क्लायमेट असेल किंवा खूप जास्त आधीच बाहेर एवढासा ह्युमिड क्लायमेट असल्यामुळे ऑइली सिक्रेशन्स किंवा स्वेट खूप जास्त असतो, तर अशा वेळी तुम्हाला एक्सफॉलियंट्सची गरज असते. फेसवॉशमध्ये पण तुम्ही असे कंटेंट यूज करा जसं की सॅलिसिलिक ॲसिड झालं किंवा आता मी शंखभस्म खूप यूज करतो आयुर्वेदात, त्याचा उल्लेख चांगल्या प्रकारे आलाच आहे. ॲक्नीमध्ये तारुण्यपिटिकेमध्ये उल्लेख आला आहे. टंकनचा यूज आला आहे. ते माइल्ड एक्सफॉलियंट आहे. तर तसं तुम्ही चेंज करू शकतात की ऋतूनुसार तुम्हाला त्याचं यूज करायचं आहे. ठीक आहे. आणि स्किन टाईपनुसार तर ते आहेच. आणि प्लस सपोज तुमचं खूप जास्त ट्रॅव्हलिंग होतं आहे तर तुम्ही तुमची स्किन केअर रुटीन जी नॉर्मल स्किन केअर रुटीन आहे ती नाही सोडली पाहिजे. कारण त्यामध्येच तुम्हाला बदल करण्यात येईल की कधी तुम्ही सनस्क्रीन कधी स्किप करू नका, मॉइश्चरायझर डेली अप्लाय करा आणि फेस वॉश जसं गरज आहे त्यानुसार त्या क्लायमेटनुसार किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार तसं तुम्ही वापरा. फक्त स्किन केअर रुटीन तुम्ही ब्रेक करू नका, नाहीतर त्याचे परिणाम ट्रॅव्हलिंगचे परिणाम किंवा तिथे जागेचे परिणाम तुमच्या एन्व्हायरमेंटचे परिणाम तुम्हाला होतीलच. जसं की नागपूरमध्ये बघितलं किंवा अमरावतीमध्ये बघितलं किंवा मी आता औरंगाबादवरून आलो तर तिकडे टेम्परेचर वॉज अराउंड 40 to 44. तर अशावेळी तर सन प्रोटेक्शन मस्ट आहे. आणि सन प्रोटेक्शन म्हणजे सनस्क्रीन. आणि सनस्क्रीन जर तुम्ही बाहेर जात असाल तर रूल असा आहे की एव्हरी 2 hourly तुम्ही सनस्क्रीन अप्लाय केली पाहिजे. आणि जर तुम्ही इंडोर असाल तर वन्स अ डे इज ओके. इवन इंडोर यू आर एक्सपोज टू UV लाईट, लाईक तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप ते पण UV लाईट एक्सपोजर आहेच. तर तुम्हाला इंडोर पण प्लस आउटडोर तुम्ही सनस्क्रीन अप्लाय केलीच पाहिजे. तर असं आहे. आता आपण एवढ्या शहरांचा उल्लेख केला, प्रत्येक शहरामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे, प्रत्येक शहरामध्ये गाड्यांचं प्रमाण वाढलं आहे, प्रत्येक शहरामध्ये डस्ट आणि डर्टचं पण प्रमाण खूप जास्त आहे. अशातच पोल्युशनचा विचार करत असता, म्हणजे आपण बाईकवर ट्रॅव्हल करतो, आपण ट्रेनमधनं ट्रॅव्हल करतो, या डस्ट आणि डर्टला जेव्हा आपल्या स्किनचं एक्सपोजर होतं तर त्यानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? मग सगळ्यात इम्पॉर्टंट इकडे आहे की फेस वॉश तुम्ही तसं वापरा की जे डर्ट आणि डस्टला चांगल्या प्रकारे रिमूव्ह करेल. आणि दुसरा मुद्दा मला इथे असा मांडायचा आहे की हेअर ऑइलबद्दल खूप मोठा डिस्कशन होत राहतो की हेअर ऑइल डेली अप्लाय केलं पाहिजे का, पोल्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, किंवा दिनचर्यामध्ये तर हेअर ऑइल जसं अभ्यंग वगैरे सांगितलंच आहे की शीर श्रवण पादेशु विशेषणशील आहेत. म्हणजेच की एक तर डोकं, कान आणि सोलला तुम्ही हेअर ऑइल तर लावलंच पाहिजे असं आहे. बट प्रॉब्लेम असा होतो मग की हेअर ऑइल बरेचसे चांगले पण असतात, पण हेअर ऑइलमुळे
कधी कधी मला एक्सेसिव्ह डॅन्ड्रफ आणि त्याच्यानंतर सेबोरिक डर्मेटायटिससारखे केसेस मला बघायला भेटतात की त्यांचं स्कॅल्प अतिशय स्केली आणि अतिशय डॅन्ड्रफ होऊन जातं. तेल लावल्यामुळे dandruff होतो? तेल लावल्यामुळे, कारण तुम्ही जर ऑइल एक्सेसिव्ह अप्लाय करणार तर प्रॉब्लेम असा आहे की ऑइल अप्लाय केल्याने हे ते डॅन्ड्रफ जे ऑइल जे आहे ते पोल्युशनला अट्रॅक्ट करणार आहे आणि तिकडे बसून मग त्यांना डॅन्ड्रफ रिलेटेड इश्यू होणार. म्हणून ऑइल अप्लाय करायचंच झालंच तर तुम्हाला, तर तुम्ही वन्स इन अ वीक किंवा ट्वाईस इन अ वीक तुम्ही अप्लाय करा. आणि जसं तुम्ही अप्लाय करणार नेक्स्ट डे तुम्ही वॉश करा. किंवा तुम्ही रात्री अप्लाय करता तो ऑइल, मग ते ट्रिकल डाऊन होऊन पोर्सला ब्लॉक करेल किंवा अजून कोमेडॉन्स ॲक्ने प्रोड्यूस करेल. त्यामुळे तुम्ही 1 तास आधी तुम्ही ऑइल अप्लाय करा आणि मग चांगल्या शॅम्पूने तुम्ही वॉश करा. ऑइलचं मेन काम मला असं वाटतं की कंडिशनिंगसाठी जास्त आहे आणि स्कॅल्प हेल्थ मेंटेन ठेवायला जास्त आहे. बरेचसे आयुर्वेदिक ऑइल्स हेअर ग्रोथसाठी वापरण्यात येतात किंवा असं बोललं जातं की याच्याने हेअर ग्रोथ होते. पण असं आहे की भृंगराज हा केश रंजन चांगला आहे, तो स्कॅल्प हेल्थ तुमची चांगली करेल आणि हेअर ग्रोईंगसाठी चांगला आहे. नीम हा अँटी डॅन्ड्रफ म्हणून तुम्हाला वापरता येईल आणि विभेदक ऑइल तुम्हाला हेअर ग्रोथसाठी वापरता येईल. म्हणजे हे कॉम्बिनेशन ऑफ 3 ऑइल्स तुम्ही ऑइल करून तुम्ही वापरू शकतात किंवा आम्ही पण बऱ्याचदा प्रिपेअर करून पेशंटला देतोच असं ऑइल. बट ते वन्स किंवा ट्वाईस अ वीकसाठी बेस्ट आहे. पण डेली अप्लाय करणं माझ्यानुसार तरी चुकीचं आहे इन एन्व्हायरमेंट विच इज व्हेरी मच पोल्युटेड त्यानुसार. आता आपण एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्सबद्दल बोललो, स्किन पिगमेंटेशनबद्दल बोललो, डार्क स्पॉट्सबद्दल बोललो, ॲक्नेबद्दल बोललो. आता ग्लोईंग स्किन समजा मला हवी असेल आणि मला या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडून ग्लोईंग स्किनकडे जायचं असेल तर काय करता येईल? म्हणजे मी स्वतःबद्दलचं ऑब्झर्वेशन सांगतो की एकतर भरपूर पाणी पित राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा जिम किंवा कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी करता, तुम्ही एक्सेसिव्हली स्वेट करता. एक्सेसिव्हली स्वेट केल्यावरती तुमचे पोर्स ओपन अप होतात. पोर्स ओपन झाले की त्यातनं पण जिमचा मला कॉन्सेप्ट थोडासा रॉंग वाटतो, कारण AC असतं सगळं काही, तिथे स्वेदबस्त होतच, म्हणजे स्वेट जे ग्लँड्स असतात तुम्ही ऑब्स्ट्रक्ट करतात. मग त्यानंतर तुम्ही व्यायाम करणार आहे तिकडे तर स्वेट होणारच नाही आहे ज्याच्यासाठी तुम्ही जाताय. तर जिमचा मला कॉन्सेप्ट थोडासा डायसी वाटतं. मी असं जास्त डिस्कस नको करायला, बट येस तू जसं बोलला तसं बरोबर आहे. ओके. नाही तर असं सगळं असताना म्हणजे माझ्या पर्सनल अनुभवातनं माझ्या जिममध्ये मी AC नाही लावत त्यामुळे स्वेटिंग व्यवस्थित होतं आणि ते स्वेटिंग झाल्यावर ती स्किनवरती एक नॅचरल ग्लो येतो. तर हा नॅचरल ग्लो अदरवाईज आपण आपल्या डेली लाईफस्टाईलमधनं कसा आणता येऊ शकतो? तर ग्लोसाठी 5-6 मुद्दे आहे ते मी डिस्कस करतो. फर्स्ट असं की तुम्ही एक्सटर्नल ॲप्लिकेशनवर जास्त भर देऊ नका. जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल तर तुम्ही इंटरनली काय घेता, जे तुमचं डाएट कसं आहे त्याच्यावर तुम्ही भर द्या. आता तुम्ही आयुर्वेदा डॉक्टरकडे जाणार तर ते डाएटविषयी भरपूर काही लिहून देतात, त्याच्याबद्दल मी डिस्कस करूच आपण. बट इंटरनली तुम्ही काय डाएट घेताय ते जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वर्ण्यगनचं सपोज यष्टी मधू किंवा दालचिनी झालं आपलं याच्यासारखं किंवा असेच काही पदार्थ जे तुमचं कॉम्प्लेक्शन एन्हान्स करणार आहे तर ते तुम्ही घेऊ शकतात. बट सी टू इट की तुमचं जे GIT ट्रॅक्ट आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, आमच्या आयुर्वेदात म्हटलंच आहे की रोगोपी मंद अग्नी, सर्व रोगोपी मंद अग्नी, म्हणजेच सगळ्या डिसिजेसचा कॉज गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टच आहे. इवन ॲलोपॅथीमध्ये तुम्ही बघणार तर सगळ्या डिसीजचं कॉज हे GIT जातं, ते बोलताय. ठीक आहे. तर सांगायचं झालंच तर GIT गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टला तुम्हाला जर बरोबर ठेवायचं असेल तर तुम्हाला एक चांगलं आहार रुटीन तुम्हाला फॉलो करावे लागेल. स्किन केअर रुटीनच्या आधी तुम्हाला एक आहार रुटीन फॉलो करावे लागेल. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग असं आहे की तुम्ही एक्सटर्नली जे अप्लाय करायला मी सांगितलंच, पिगमेंटेशनसाठी, डार्क स्पॉटसाठी किंवा ग्लोईंग स्किनसाठी मी आधी सांगितलेले प्रोडक्ट्स ते तुम्ही एक्सटर्नली अप्लाय करू शकतात. थर्ड इम्पॉर्टंट असं आहे की तुमचे स्लीप हे प्रॉपर झाली पाहिजे ग्लोईंग स्किनसाठी. आणि फोर्थ इम्पॉर्टंट की तुम्ही मेंटली खूप स्टेबल पाहिजे. मी बघतोच की मी आता मेडिटेशन एक फॉलो करतो आहे, तर हे माझा पर्सनल अनुभव आहे की आफ्टर 5-6 मंथ्स ऑफ मेडिटेशन यू विल फाइंड युअर स्किन एक तेजस्वी होते, ग्लोईंग स्किन होते. तर तुम्ही एक मेडिटेशन एक तुमच्या रुटीनमध्ये ॲड केलं आफ्टर डाएट तर तेही महत्त्वाचं आहे. फिफ्थ थिंग जसं तू बोलला एक्सरसाइज हे महत्त्वाचं आहे. आणि सिक्स्थ इम्पॉर्टंट पॉईंट असं आहे की मला असं वाटतं की तुम्हाला जर ग्लोईंग स्किन हवी असेल तर तुम्ही एक इयरली पंचकर्म
प्रोसिजर्स असतात, तर ते तुम्ही हेल्दी पर्सनसाठी पण करू शकतात. आपल्याला वाटतं की पंचकर्म हे फक्त डिसीज्डसाठी आहे, पण तसं नाही. तुम्ही हेल्दीसाठी पण करू शकता. ऋतूनुसार पंचकर्म पण आयुर्वेदात सांगितले आहे. तर बायो प्युरिफिकेशन म्हणजेच पंचकर्म हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जर तुम्हाला ग्लोईंग स्किन चांगली हवी असेल. की सगळे जे टॉक्सिन्स आहेत ते वमन किंवा विरेचन किंवा रक्तमोक्षण किंवा बाकी सगळ्या प्रोसिजर्सने हे बाहेर पडतात. हे तर 5-6 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल तर. आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही इंटरनली खूप हॅपी आहात तर आपोआप तुमचा चेहराही ग्लोईंग दिसणारच. करेक्ट. कारण जसं आपण म्हणतो की म्हणजे आनंद किंवा स्वतःचा आनंद हा आपल्या स्वतःची जबाबदारी आहे, तसंच त्यावरच त्वचेची काळजी ही सुद्धा आपली जबाबदारी राहते. आणि तू म्हणालास तर डाएट किंवा आहार रुटीन असलं पाहिजे, तर काय नेमकं खाता येईल किंवा काय टाळलं पाहिजे आणि कुठल्या स्किन टाईपच्या प्रकाराने? म्हणजे बरेच ऑइली स्किनवाले किंवा ॲक्ने प्रोन लोक म्हणतात की त्यांना रेड मीट चिकन किंवा नॉन व्हेजिटेरियन त्यांना टाळायला सांगितलेलं असतं. तर आपल्या स्किन टाईपनुसार काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? ओके. तर आहारबद्दल पण माझ्याकडे एक किस्सा आहे चांगला, की माझे बाबा खूप वेळा असं म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुर्वेदा डॉक्टर जे असतात ना जगू देतात ना मरू देतात. कारण तुम्ही तुमच्याकडे पेशंट गेला कुठल्या जरी कारणासाठी, जॉईंट पेन किंवा काही कारण असेल, तर त्यासाठी तुम्ही एक भरमसाठ एक पुस्तक लिहून देतात डाएटचं की हे सगळं बंद करा. तर हे मला डॉक्टर्सला पण सांगायचं आहे आणि पेशंट्सला पण सांगायचं आहे की एक पॉझिटिव्ह त्याचं एक लुकआउट असलं पाहिजे की काय नाही खाल्लं पाहिजे याच्यावर तुम्ही लक्ष द्याच, पण त्याच्याहून जास्त लक्ष याच्यावर द्या की काय खाऊ शकतात. म्हणजे रॅदर दॅन फोकसिंग ऑन व्हॉट इज टू बी स्टॉप, तुम्ही फोकस करा की काय तुम्ही स्टार्ट करू शकता, व्हॉट कॅन बी स्टार्टेड, याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि बऱ्याच वेळा माझे बाबा पण असं म्हणतात की तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच आणा प्रॅक्टिसमध्ये पण, की तुम्ही असं बोला की तुम्ही काय खाऊ शकतात हे त्याच्यात लिस्ट जास्त मोठी असली पाहिजे, काय नाही खाऊ शकत. कारण जसा पेशंट येतो तसं आपण बोलतो की तुम्ही काय करतात, म्हणजे आम्ही चहा 5-10 वेळा पितो, तर बंद करा, चहा बंद करा. आणि बाबा असे पण खूप वेळा म्हणतात की पेशंट तुमच्याकडे फॉलोअपला येतो आणि काही जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही बोलतात की काल काय खाल्लं होतं. जसं की आयुर्वेदात म्हटलंच आहे की परीक्षस्य हितम देहो आहार संभवा. मी आधी पण सांगितलं पॉडकास्टमध्ये की तुमचं एव्हरी सेल ऑफ द बॉडी इज मेड अप ऑफ आहार. तर डॉक्टरची पण काही चूक नाही, डॉक्टर पण बरोबरच आहे की तुमचं सेल आहे, एव्हरी सेल ते आहारनेच बनलेलं आहे. तर तुमचा आहार हे चांगलंच असलं पाहिजे. जर तुम्ही माइंडफुल आहात तर तुम्ही आहार प्रॉपरली चूज कराल, जसं आयुर्वेदात पण हे सांगितलंच आहे. बट माझे बाबा पण बऱ्याच वेळेस म्हणतात की तुम्ही पेशंट्सला असंच बोलतात की काल काय खाल्लं होतं. म्हणजे दॅट इज ट्रू, बट रॅदर दॅन फोकसिंग ऑन, जसं की मी सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह ॲस्पेक्टपेक्षा पॉझिटिव्ह ॲस्पेक्टला फोकस करा. तर आयुर्वेदात नित्यसेवनीय आहार असं एक ॲस्पेक्ट आला आहे की तुम्ही रेग्युलरली काय खाऊ शकतात. आणि बाकी डिसीजनुसार तर बरंच काय आलं आहे ते आपण सांगतोच बऱ्याच वेळा. बट नित्यसेवनीय आहारमध्ये दूध, मिल्क आणि घी आला आहे, घृत आला आहे. तर घृतचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. इवन मी जे घृत लोकल ॲप्लिकेशनसाठी पण प्रिस्क्राईब करतो इन द फॉर्म ऑफ मॉइश्चरायझर, जसं की शतदोत घृत. त्याच घीला आपण 100 टाइम्स वॉश करतो, ते 100 टाइम्स मोर बेटर होऊन जातं शतदोत घृत. तर बेस्ट मॉइश्चरायझर मी आत्ता प्रॅक्टिसमध्ये तेच जास्त वापरतो आहे, मॉइश्चरायझर म्हणून घृत वापरतो आहे. तर घृत इंटरनली पण तुमचं डायजेस्टिव्ह फायर रेग्युलेट करण्यासाठी म्हणा, तुमचं GI ट्रॅक्ट मेंटेन ठेवण्यासाठी आणि बाकी सगळ्या डिसीजपासून वाचण्यासाठी, प्लस तुमचं एजिंग रिव्हर्स करण्यासाठी हे घृत आणि दूध इम्पॉर्टंट आहे. ते शतदोत घृत म्हणजे एका तांब्याच्या भांड्यात आपण तूप घेतो आणि ते पाण्याने त्याचे 100 वेळा पाण्याने वॉश करतो. एक धौत म्हणजे 100 टाइम्स तुम्हाला ते वॉश करतो, ते एक धौत. तसे 100 टाइम्स तुम्ही वॉश करणार आहे, म्हणजे 1000 टाइम्स तुम्ही वॉश करणार, तसं मी 100 होतं. ओके. तर ते आहे. इवन मी पण शतदोत घृत अप्लाय करतो आणि एक्सटर्नली सांगतो पण. तसं मिल्क झालं, घृत झालं, आवळा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. मग त्यासोबतच साठीचे राईस तर तुम्ही घेऊ शकता. तर मी बऱ्याचदा असं होतं की मी कधी मला आहे ना राईस बंद करायचे असतात, जसं ओबेस्ट झालं, डायबिटीज झालं किंवा फिश बंद करायचे असतात. तर आपल्याकडे मुंबईत जास्त कोकण साईडचे पेशंट जास्त येतात. तर म्हणजे असं कसं राईस न खाऊन कसं चालेल किंवा फिश न खाऊन कसं चालेल. पण काही वेळी गरज असते की बंद करणं. पण साठीचे सावळ जे सांगितले आहे ते तुम्ही वापरू शकता, रोज इंटरनल यूजसाठी तुम्ही घेऊ शकतात. नित्यसेवनीय आहार प्लस आता डिसीजनुसार बोलायचं झालं तर हे पित्त रक्त दृष्टी आपल्याला नको आहे, कारण पित्त रक्त दृष्टीमुळेच बाकी सगळे डिसऑर्डर्स होणार आहे. तर 6 रसपैकी आम्ल, लवण आणि
कटू, हे 3 रस तुम्हाला अवॉइड करायचे आहे. तर याच्यात सगळं तुमचं जंक फूड आलं, तुमचं चायनीज फूड आलं, तिखट आंबट पदार्थ आले. दहीचा पण बराचसा इम्पॉर्टन्स आयुर्वेदात सांगितलं की कधी दही खावा हे पण सांगितलं की म्हणजे तामसिक पदार्थ तामसिक पदार्थ आहे. इवन असं बोललं पाहिजे की नाही, बट इवन नॉनव्हेज पण थोडासा तामसिक पदार्थामध्येच येतो. आणि नॉनव्हेज पण तुम्हाला स्किन डिसऑर्डर जर बरं करायचं आहे, तर चांगली स्किन मेंटेन ठेवायचं तर नॉनव्हेज पण अवॉइड केलं पाहिजे. हे मी व्हेजिटेरियन आहे म्हणून नाही सांगते, बट मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो आहे. तर यासोबतच हे अवॉइड करा आणि बाकी नित्यसेवनीय आहारवर तुम्ही फोकस करा. तर आम्ल लवण कटू झालं, प्लस जंक फूड झालं, बाहेरचे जेही पदार्थ झाले, तर ऑइल प्रॉपरली यूज केलं जात नाही ते सगळे पदार्थ झाले. तर तुम्ही केरला साईडला जाणार तर तुम्ही बघा की त्यांची स्किन खूप जास्त ग्लोईंग असते. ते सगळं काही ते कुक जे करतात ते कोकोनट ऑइलमध्ये करतात. ते आधीपासून त्यांनी फॉलो करत आले आणि त्यांची स्किन पण तशीच ग्लोईंग आणि लश्चरस आहे, चांगली आहे, असं आहे. प्लस अवॉइड करायचं झालं तर तुम्हाला नॉनव्हेजही अवॉइड करायचं आहेच. आणि डाएट तुम्ही कधी घेता हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वेळेवर जर तुमचा आहार प्रॉपरली घेतला नाही तर तुम्ही कितीही बरोबर आहार घेतला असेल तरी ते प्रॉब्लेमॅटिकच ठरणार आहे. तर तुम्ही ब्रेकफास्ट हे चांगलं करा, लंच तुम्ही चांगलं करा, पण डिनर जर तुम्हाला भूक नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकतात. आणि असं म्हटलं आहे की तुमची जी अग्नी आहे, डायजेस्टिव्ह फायर आहे, ती जसं सूर्य मावळतं तशी पण जी डायजेस्टिव्ह फायर ती कमी कमी होत जाते. तर जेवढं तुम्ही लेट खाणार तेवढं ते पचायला डिफिकल्ट होणार आहे. आणि तेवढ्यात तुम्ही जर हेवी डाएट घेतलं किंवा असं काही डाएट घेतलं जे की मी आत्ता सांगितलं तर ते तुमच्या डायजेस्टिव्ह फायरला डिस्टर्ब करेल. तुमचं GI ट्रॅक डिस्टर्ब असेल तर तुमचा रसधातू डिस्टर्ब असेल, आणि रसधातू डिस्टर्ब असेल तर अगेन तुमचं स्किन डिस्टर्ब असणारच आहे. नक्कीच. कारण आधीच्या एका पॉडकास्टमध्ये म्हणजे डॉक्टर सतीश नाईक डायबेटॉलॉजिस्ट आहेत, डायबिटीजवरती जो पॉडकास्ट होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भूक लागेल किंवा नॅचरली जेव्हा तुम्हाला वाटेल की भूक लागली आहे तेव्हाच तुम्ही अन्न सेवन केलं पाहिजे, ना की म्हणजे आपल्याला घालून दिलेल्या वेळा आहेत आपल्या दिनचर्येनुसार, सकाळ दुपार संध्याकाळ आहेच, पण आपल्या मनाचं कमी ऐकून पोटाचं जास्ती जर ऐकलं. ॲक्च्युली हे सेकंड ब्रेनच आहे. गट ब्रेन ॲक्सिस पण असतो. तर माइंड आणि GITचं गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचं रिलेशन आहेच. आणि जसं म्हणतो म्हणून हरी वरी करी, जर तुम्ही हरीमध्ये असणार, जास्त वरी करणार किंवा तिखट करी जास्त वगैरे तुम्ही इंजेस्ट करणार तर तुमचा GITमध्ये प्रॉब्लेम्स होणार. जसं मेन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आत्ता मी बघितलं तर ॲसिडिटी, ह्या सगळ्यांमुळे ॲसिडिटी, मग गॅस्ट्रिक अल्सरेशन्स आणि मग बाकी सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर इव्हन म्हणजे मग आता आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण काय खातो आणि आपल्या गट काय बोलतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. करेक्ट, त्याची काळजी घेतली पाहिजे. फॅन्टॅस्टिक. तर खूप मजा आली मला. आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या, म्हणजे डार्क सर्कल्सपासून, पिगमेंटेशनपासून, वेगवेगळ्या त्वचा प्रकारांमध्ये वेगवेगळी काळजी कशी घ्यायची यावर आपण गप्पा मारल्या. तर खूप खूप धन्यवाद, तू इकडे आलास. थँक्यू मग, आणि तुझा वेळ दिलास. फक्त जाता जाता मी असं ऐकलंय तुझ्याबद्दल की तुझे वर्कशॉप करतोस त्याच्यामध्ये ड्रामॅटिक टीचिंग किंवा नाट्यमय टीचिंग करतोस, तर त्याची काही झलक मला ऐकायला मिळेल का? ॲक्च्युली मला लहानपणापासूनच ॲक्टिंग या क्षेत्रात खूप इंटरेस्ट होता. मी असा मूळचा जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुका आहे, तिथे मी असं राहत होतो 10वीपर्यंत. बाबांचा जॉब इथे होता. 11वीपासून आम्ही इथे शिफ्ट झालो, मुंबईत शिफ्ट झालो. तर 10वीपर्यंत आमचे गावात लाईट जायची. तर लाईट गेली की ते मला बोलून घ्यायचे की तू काहीतरी एंटरटेन कर, अशी माझी इंटरेस्ट खूप होता आधीपासूनच. आणि 11वी-12वीला आपण विथी वजे रंगकर्मीमध्ये पण होतोच, आणि त्यात पण मला बरंच काही ड्रामा शिकायला भेटलं. पण मी बाबांना पण सांगतो बऱ्याचदा, असं गमतीत सांगतो की आय वॉन्टेड टू बी अन ॲक्टर ऑलवेज. तर बोललं की बेटा इट इज प्रोनाऊन्स्ड ॲज डॉक्टर. जोक्स अपार्ट, बट बाबांनी पण बरंच सपोर्ट केलं ॲक्टिंग क्षेत्रात. पण मी कसं आयुर्वेदा फील्डमध्ये आलो तर हे मला राहिलंच होतं की मला ॲक्टिंग हे मी कसं टाकू, कुठे करता येईल, मला परफॉर्म कसं करता येईल. तर म्हणून मी टीचिंग, माझे आजोबा पण चांगले टीचर होते, बाबा पण चांगले टीचर आहेच. तर म्हणून मी ते कुठेतरी जीन्समध्ये आलंच की तू टीचिंगमध्येच ॲक्टिंग आपल्याला टाकता येईल. तर ड्रॅमॅटिक टीचिंग किंवा थिएट्रिकल टीचिंग असं आहे की त्याच्यात माझं जे स्लाईड्स असतात ते असे प्लॅन्ड असतात की त्याच्यात ह्युमर असेल, मग त्यांच्यावर सस्पेन्स असेल, मग स्टोरीज असतील,
मग इंटरवल पण असेल, मग त्याच्यानंतर हे सस्पेन्स ओपन होतील आणि सगळे सस्पेन्स कनेक्टेड आहे, स्टोरीज कनेक्टेड आहे आणि कुठेतरी हे एक 3 आवर मूवी बघितल्यासारखं लोकांना अनुभव यावा. आणि माझं पण मला स्किन ॲक्टिंगमध्ये करायचं होतं, हे पण कुठेतरी माझं साध्य व्हावं म्हणून मी थिएट्रिकल टीचिंग हे आणलं. आता थिएट्रिकल टीचिंग मी आता 2 इयर्सपासून मी फुल फ्लेज हे थिएट्रिकल टीचिंगच करतो आहे आणि मोर दॅन मी कॉन्टेंट मी लोकांना एंगेज कसं ठेवता येईल याच्यावर जास्त मी भर देतो आणि त्यासोबत कॉन्टेंटही चांगला डिलिव्हर होतो आणि ते जास्त काळ रिटेनही राहतं कारण ते थिएट्रिकल फॉर्मॅटमध्ये डिलिव्हर केलेलं आहे. तर हे असं आहे आणि आता मी 2 वर्ष झाले तर मी सांगू शकतो, फ्लेक्स करू शकतो थोडाफार की खूप लोकांना हे खूप जास्त आवडतं आहे थिएट्रिकल टीचिंग आणि हे फॉर्मॅट खूपच छान बनलेलं आहे. तर मी आता पॉडकास्ट महाराष्ट्रभर तुझे फॅन्स आहेत असं मी ऐकलं आहे. हां, तर फॅन्स नाही सांगता येणार, स्टुडंट्स बोलता येईल किंवा ज्युनियर कलिग्स आहेत तर ते शिकतातच आणि त्यांना हे स्किन या फील्डमध्ये थिएट्रिकल टीचिंगने जास्त मजा येते. आणि बाकी पण लेक्चर्स मी जे घेतो आहे, फार्मॅक मेडिसिन म्हणा किंवा आयुर्वेदाचे जे पण लेक्चर्स आहे तर ते पण थिएट्रिकल फॉर्मॅटमध्येच असतात. ते माझं जास्त एनर्जी याच्यामध्ये जाते की मी हा किस्सा सांगताना त्यांना म्हणजे पीकपर्यंत कसं आणू, त्यांचं माइंड कसं एंगेज करू, त्याच्यानंतर मी माझा कॉन्टेंट जे आहे मेडिकल कॉन्टेंट ते कसं डिलिव्हर करू, त्याच्यानंतर मी त्याचं सस्पेन्स कसं ओपन करू. तर असे माझ्याकडे सगळेच प्रकारचे स्टोरीज असतात आणि सगळेच किस्से मी त्याच्यात टाकलेले आहेत. बरेच सेशन्समध्ये टाकलेले आहेत. 3 आवर सेशनमध्ये जे स्किन स्पेशल जे जास्त फेमस झालं आहे त्याच्यात मी टाकलेले आहे. तर मी रिक्वेस्ट करेलच तुम्ही स्किन स्पेशल जिथे असेल तर तुम्ही अटेंड करा, तुम्हाला नक्कीच मजा येणार आणि शिकायला पण भरपूर भेटेल. नक्कीच. इंस्टाग्रामवर मला वाटतं डर्मामेड आदित्य डर्मेड DER इज डर्मॅटॉलॉजी इन MED इज मेडिसिन, कारण माझं MD पण मेडिसिनमध्ये चालू आहे आणि डॉक्टर आदित्य म्हणून माझा इन्स्टा ID आहे, तर ते तुम्ही फॉलो करा आणि बघा. फॅन्टास्टिक. त्यासोबत MHAMTBचं ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर हे होते डॉक्टर आदित्य इंदानी. आम्ही खूप छान गप्पा मारल्या आहेत स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी यावरती. तर तुम्ही हा एपिसोड पूर्ण पाहिला असेल ह्याची मला खात्री आहे, कारण तुम्ही हा शेवट ऐकताय. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल हेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.